अंधश्रद्धा आणि वाईट व्यसनांच्या आहारी जाणाऱ्या सामान्यांना बाहेर काढून मानव धर्म स्थापन करणारे लाखो लोकांचे श्रद्धास्थान महान त्यागी बाबा जमूदेवजी यांची 105वी जयंती लाखांदूर येथे अत्यंत उत्साहात आणि सेवाभावी वृत्तीने साजरी करण्यात आली। केवळ सोहळा म्हणून न थांबता परमपूज्य परमात्मा एक सेवक आणि रुग्णसेवा आणि जनसेवेचा अनोखा उपक्रम राबवून सर्वांचे लक्ष वेधून घेतला। सेवा कार्यांनी परिसर भारावलेला जयंतीनिमित्त लाखांदूर येथील शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजनी मुख्य कार्यालयासमोरील आणि परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी चहा आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वितरण करण्यात आलं। उन्हाचा तडाखा आणि प्रवासाचा थकवा असलेल्या नागरिकांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला। रुग्णालयात माणुसकीचं दर्शन केवळ औपचारिकता न पाळता सेवकांनी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली आणि त्यांना फळ वाटप केलं। दुःखी आणि पीडितांची सेवा हाच खरा धर्म हा बाबा जमूदेवजींचा संदेश या कृतीतून पुन्हा एकदा अधोरेखित झाला। मान्यवरांची उपस्थिती या मंगलमयी सोहळ्याला परिसरातील अनेक मान्यवरांची हजेरी लावली होती। यामध्ये प्रामुख्याने दिलीप भाऊ तोडरे, देवचंद भाऊ कावळे, सचिव शैलेश बहुउद्देशीय सामाजिक संस्था राजनी, आनंदराव समरीत, विष्णू ठाकरे, विकास मेश्राम, मिन्नाथ भाणारकर, प्रमोद नागापुरे, बंडू सौंदरकर, किशोर शहारे, नरेश जिंगठे, ढेरुदास शहारे, देवाजी शहारे, चेतन तोडरे, पंकज जिंगठे, मनोज प्रधान, उमेश खाचने, मनोज मेश्राम, रुपेश नहाले यांच्यासह लाखांदूर परिसरातील शेकडो सेवक सेविका आणि बालसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वांच्या मुखात एकच शिस्त आणि परमात्मा एकचा जयघोष पाहायला मिळाला। अंधश्रद्धेवर प्रहार आणि निर्व्यसनी समाजाची निर्मिती हेच बाबा जमूदेवजींचं खरं कार्य आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त सेवा कार्य करून आम्हाला आत्मिक समाधान मिळतं। आयोजक समिती लाखांदूरमधील या स्तुत्य उपक्रमाची सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चा होत असून बाबा जमूदेवजींच्या विचारांची मशाल अशीच दैवत ठेवण्याचा संकल्प सेवकांनी यावेळी सोडला। भंडारा प्रतिनिधी शैलेश कावळे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.